सकाळी 11 वाजता मला एक फोन आला. समोरून तो माणूस म्हणत होता, "मैं राहुल खन्ना बोल रहा हूँ और सी-आय-डी ऑफिसर हूँ, इन्क्वायरी चल रही है." तर मी विचारलं, "कसली इन्क्वायरी चालली आहे?" तर त्यांनी सांगितलं, की "इन्क्वायरी चल रही है, आपका बेटा कहाँ है?" तर मी म्हटलं, "क्यों पूछ रहे हैं आप आपका बेटा कहाँ है?" "नहीं, इंक्वायरी चल रही है." तर मी त्यांना सांगितलं, की "मैं आपको इसका जवाब नहीं दे सकती. अगर आपको इंक्वायरी करनी है या तो घर आ जाइए या मैं पुलिस स्टेशन आ जाती हूँ." तर आणि असं म्हणून मी जास्त एंटरटेन न करता तो फोन कट केला. यानंतर घरी माझ्या नणंद, आरुताई, सासू-सासरे दोघंही होते. त्यांना मी हे सांगायला लागले, की असा-असा फोन आता आला होता. तोपर्यंत परत फोन वाजला. मग तो फोन घेतला तर मी स्पीकरवर टाकला होता. तर त्या माणसाने लगेच सांगायला सुरुवात केली, "आपका बेटा अरेस्ट हो चुका है और बहुत रो रहा है. आप उनसे बात करो." तर 2 मिनिटं मला सुचलं नाही, पण मी लगेचच म्हटलं, "नहीं, मुझे बात नहीं करनी उससे." तर तो इन्सिस्ट करायला लागला, की "बोला, बोला" म्हणून. पण मी तेव्हाही फोन पटकन कट करून टाकला. आणि 2 मिनिटं काही कळतच नव्हतं. पण अरुताई होत्या त्या म्हणल्या, की "मी फोन करते." म्हणून त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून अथर्वला फोन केला. अथर्वला फोन केला तर "तू कुठे आहेस?" तर तो म्हणला, "मी ऑफिसमध्ये आहे. काम करतोय." "काय झालं?" तर "सगळं ठीक आहे ना?" तर "हो" म्हणला. मग आम्हाला थोडंसं हायसं वाटलं. मग त्याला हे सगळं सांगितलं. तर त्याने लगेच त्याचा सेल्फी काढून आम्हाला पाठवला. मग त्या माणसाने बोलताना असं सांगितलं होतं, की "आपका बेटा श्रावण मोटे." त्यांनी नावही घेतलं होतं. अरेस्ट हो चुका है. म्हणून मी श्रावणीलाही फोन केला. तर ती लेक्चरमध्ये होती. तिने विचारलं, "काय झालं मम्मा? तू फोन का करतीयेस?" असा तिने मेसेज टाकला. "मी लेक्चरमध्ये आहे. मी घेऊ शकत नाही फोन." मग तिला मी मेसेज टाइप करून टाकला, की असं-असं झालंय म्हणून. मग तिनेही मला लगेच तिचा स्क्रीनशॉट काढून स्क्रीनशॉट नाही सॉरी सेल्फी काढून पाठवला. आणि आम्हाला हायसं वाटलं. पण यात हा जो फ्रॉड कॉल आलेला हा मला कळला होता आणि मी माझ्या मुलांचं काहीही लोकेशन त्यांना सांगितलं नाही किंवा शांतपणे त्यांना उत्तर दिलं. तर असे फ्रॉड चालू आहेत. आता एआयमुळं तुम्ही त्या मुलाशी बोला असं म्हटल्यावर कदाचित माझ्या मुलाच्या आवाजात तो बोलला असता आणि मी तिथं घाबरले असते आणि पटकन लोकेशन त्याला सांगितलं असतं, की माझा मुलगा इथे आहे. काय झालं? असं म्हणले असते तर त्यांना काय पुढे होऊ शकलं असतं मी सांगू शकत नाही. काय गुन्हे हे असे घडत असतात. आणि मला फोनवर बोलत ठेवून त्यांनी काय माझा डाटा घ्यायचा असेल किंवा अजूनही काही याच्यातून काही फ्रॉड करायचा असेल, काही सांगू शकत नाही किंवा मग तुम्ही तुमच्या मुलाला अरेस्ट केलंय, सोडायचं असेल तर एवढे पैसे पाठवा असेही म्हणू शकतात. अजून एक याच्यात धोका असा मला वाटला, की माझा आवाज पण त्यांच्याकडे गेला. माझ्या आवाजाची कॉपी करून एआयमुळं माझ्या मुलांनाही असे मेसेज ते पाठवू शकतात, की तुमच्या म्हणजे मी ॲज इफ मी बोलतीये आणि तसं काही मदतीसाठी वगैरे असं बोलवण्यासाठी. तर हा खूप एक धोकादायक प्रकार आता लक्षात आलेला आहे आणि सर्वांनी सतर्क राहावं म्हणून मी ही पोस्ट आत्ता रेकॉर्ड करून पाठवत आहे. तर सर्वांनी सतर्क राहावा आणि कुणीही फोनवर काहीही माहिती विचारली तरी ती देऊ नका. एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे.